साधा वेळ देत नाहीये, काय नेमकी तुम्ही मागणी केली, कुठे तुमचा लॉंग मार्च असणार आहे? आम्ही गेली 3 महिने 26,000 सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून सातत्याने आंदोलनं करतोय. मागच्या 10-15 दिवसापूर्वी दोनदा आमची वेळ निश्चित करू नये, आमची वेळ रद्द झाली आणि अद्यापही याच्यावर सिडको आणि नगररचना खातं अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे प्रचंड नाराजी सिडको सोडतधारकांमध्ये आहे. शिंदे साहेबांना वेळ नाहीये तर आम्ही सन्माननीय शिंदे साहेबांना, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला सर्वसामान्यांचं सरकार सांगतायत, त्यांना भेटायला वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून येत्या गुरुवारी आम्ही सुरुवात करणार आहोत. ते त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यापर्यंत हा पायी दिंडी मोर्चा गुरुवारी निघणार आहे. कशा पद्धतीने स्वरूप असणार आहे दिंडी मोर्चाचं, काय घोषणा असणार आहे? साधारणपणे पायी दिंडीमध्ये कोण कोण सहभागी होणार आहेत? आपली जी दिंडी आणि वारी निघते ते विठ्ठल रुक्माईचा गजर करत, त्याच पद्धतीने संत जरी नसले तरी त्यांच्या नावात एकनाथ आहे, त्यामुळे टाळ मृदुंग घेऊन आम्ही ही पायी दिंडी या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाण्याच्या त्यांच्या बंगल्यापर्यंत काढणार. सर, तुम्ही असं म्हणलेलं आहे, जर मुख्यमंत्री गुरुवारी उपमुख्यमंत्र्यांचा दौरा नाही घडला तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील जाणार आहात, नेमकं काय? नाही, जर गुरुवारी याचा निकाल सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून नाही लागला तर त्याच्या पुढच्या येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी वर्षा बंगल्यावर सुद्धा धडक द्यायला सिडको सोडतधारक यांनी आता स्वतःची मानसिक तयारी केलेली आहे.